Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावामध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे. यावेळेस आपण प्रभूची आराधना करूया. आरोग्य सभेसाठी आपण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहे. जर तुम्ही कनेक्ट झालेले असाल तर प्लीज इतरांना देखील हेल्प करा, जेणेकरून इतर लोक कनेक्ट होऊ शकतील. थँक यू जीसस, थँक यू जीसस, थँक यू जीसस, थँक यू जीसस, थँक यू लॉर्ड. आली. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. तसंच सीजेसी फाउंडेशन वरती यूट्यूब चॅनल वरती जे आपल्याला लिंक आहे ती शेअर झालेली आहे. जर तुम्ही सीजेसी फाउंडेशन ग्रुपवर नसाल तर व्हॉट्सअप वरती मला मेसेज द्या, जेणेकरून तुमचा नंबर मी सीजेसी ग्रुप मध्ये ऍड करील आणि तुम्हाला मग यूट्यूब चॅनलचं देखील लिंक प्राप्त होईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आर यू रेडी? तुम्ही तयार आहात का त्याची आराधना करण्यासाठी? Thank you, Jesus. Hallelujah. Hallelujah. Brother Suhas, Brother Vishal, Sister Manisha, Brother Mani. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. God bless you. Brother प्रशांत यांनी आता सीजेसी फाउंडेशनच्या ग्रुपवरती यूट्यूब चॅनलची लिंक शेअर केलेली आहे. जर तुम्ही यूट्यूब साठी सीजेसी मध्ये जर तुम्ही ऍड नसाल तर मला तुमचा नंबर व्हॉट्सअप वरती मेसेज करा, जेणेकरून मी तुम्हाला सीजेसी ग्रुप मध्ये ऍड करील आणि तुम्हाला दर वेळेस होणारी बुधवारची आणि रविवारची आराधना तुम्हाला लिंक प्राप्त होईल. ओके. यावेळेस आपण प्रभूला धन्यवाद देऊ, प्रार्थना करूया, प्रभूची आराधना करूया. थँक यू जीसस. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. आमच्या प्रेमळ स्वर्गीय पित्या, आकाश आणि पृथ्वीच्या निर्माण करत्या सर्व समर्थ सेनाधीश परमेश्वरा, दानियालाच्या प्रभू, एलियाच्या परमेश्वरा, अब्राहमाच्या प्रभू, आम्ही यावेळेस तुझ्या पवित्र चरणापाशी येतो. प्रभू तू काल आज आणि युगानुयुग सारखा आहेस दे बाप्पा. प्रभू परमेश्वरा, आजारासाठी तू आरोग्य दाता आहेस दे बाप्पा. परमेश्वरा तू पुरवठा करणारा प्रभू आहेस दे बाप्पा. जे लोक प्रभू आज तुझ्या चरणी आलेले आहेत प्रभू, त्यांना तू मोकळ्या हाताने जाऊ देणार नाहीस दे बाप्पा. परमेश्वरा, आम्ही सर्वजण मिळून आजची आरोग्याची सभा तुझ्या पवित्र हातात सोपवतो. तुझं महान सामर्थ्य या ठिकाणी येऊ दे, तुझी महान उपस्थिती येऊ दे प्रभू. थँक यू जीसस, थँक यू जीसस, थँक यू जीसस. हालेलुया, 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 हालेलुया. सर्वजण आपले डोळे बंद करतील आणि संपूर्ण सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतील, परंतु आराधनेमध्ये, या प्रार्थनेमध्ये आपलं लक्ष केंद्रित करतील. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. प्रभू आज आम्हाला तुझ्या सामर्थ्याने भर, तुझ्या उपस्थितीने भर, तुझ्या पवित्र आत्म्याने भर दे बाप्पा. धन्यवाद येशू. We welcome you, Jesus. We welcome you, Jesus. We glorify your name, O God. आम्ही तुझं नाव उंचावतो प्रभू. सर्वजण आपले हात उंच करून त्याची आराधना करतील, त्याचं स्वागत करतील. थँक यू जीसस. धन्यवाद येशू. हालेलुया. थँक यू जीसस. धन्यवाद येशू. ले चल हमें तू पवित्र आत्मा यीशु के चरणों में, ले चल हमें तू पवित्र आत्मा यीशु के चरणों में. हमको मिला दो यीशु से, हमको है कुछ कहना, हमको मिला दो यीशु से, हमको है कुछ कहना. ले चल हमें तू पवित्र आत्मा यीशु के चरणों में, ले चल हमें तू पवित्र आत्मा यीशु के चरणों में.
कौन सुनेगा प्रार्थना हमारी यीशु मसीह के सिवा। कौन सुनेगा प्रार्थना हमारी यीशु मसीह के सिवा। यीशु सुनेगा प्रार्थना हमारी, वो ही संभालेगा। ले चल हमें तू पवित्र आत्मा यीशु के चरणों में। ले चल हमें तू पवित्र आत्मा यीशु के चरणों में। आंखों में आंसू, दिल में तड़प है यीशु से मिलने की। आंखों में आंसू, दिल में तड़प है यीशु से मिलने की। आज मिला दो यीशु से, हमारे राजा से। ले चल हमें तू पवित्र आत्मा यीशु के चरणों में। ले चल हमें तू पवित्र आत्मा यीशु के चरणों में। ले चल हमें तू पवित्र आत्मा यीशु के चरणों में। मेरे राजा के चरणों में। यस होली स्पिरिट, पवित्र आत्मा आज आम्हाला येशूकडे तू घेऊन जा. आम्ही त्याची आराधना करावी असा अभिषेक आमच्यावर उतरू दे प्रभू. ओ जीसस, ओ रियाला रामा देखला मा शांते रे बेरियाला रामा. थैंक यू लॉर्ड, हालेलुया. धन्यवाद यीशु, हालेलुया. किती लोक तयार आहेत त्याच्याकडनं आरोग्य स्वीकारण्यासाठी. तो दयेने भरलेला परमेश्वर तुम्हाला स्पर्श करण्यासाठी तयार आहे. थँक यू जीसस, हालेलुया. थँक यू लॉर्ड, हालेलुया. शांति रे बेरियाला रबसेके. तू प्यार का सागर, सागर दया का तू है. तू प्यार का सागर, सागर दया का तू है. तेरे प्यार के सागर में हम तैरना चाहते हैं. तेरे प्यार के सागर में हम तैरना चाहते हैं. तू प्यार का सागर, सागर दया का तू है. तू प्यार का सागर, सागर
सागर दया का तू है। थैंक यू लॉर्ड, हालेलुया, थैंक यू जीसस, थैंक यू लॉर्ड। तू आमची प्रार्थना ऐकण्यासाठी या ठिकाणी आलेला आहेस देव बाप्पा। आम्ही तुझ्या पवित्र चरणापाशी येतो प्रभू आणि तुझी आराधना करतो, तुझी स्तुती करतो प्रभू, कारण तू राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहेस। तू स्तुतीस पात्र आहेस प्रभू आणि तू भयास योग्य परमेश्वर आहेस देव बाप्पा। थँक यू लॉर्ड, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया, हालेलुया। ज्यावेळेस दुःख, ज्यावेळेस संकट येतात, कदाचित तुमचे आप्तजन तुम्हाला सोडून जातील, परंतु पवित्र शास्त्रामध्ये लिहिलंय, परमेश्वराचं वचन आहे, तो म्हणाला मी तुला कधी सोडणार नाही, मी तुला कधी टाकणार नाही। हालेलुया, कारण बायबल सांगतो तो उत्तम मेंढपाळ आहे आणि चांगला मेंढपाळ, उत्तम मेंढपाळ आपल्या मेंढरांना कधीही लांडग्याच्या हातामध्ये सोडत नाही। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। आणि म्हणून आपण स्तुतीचं गीत गाऊया, आपण हृदयापासून कन्फेस करू की येशू सच्चा गडरिया आहे। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। माझ्या मिनिस्ट्रीला जवळजवळ 12 ते 13 वर्ष झाले मी सेवा करतो, परंतु हे गीत ज्यावेळेस पण मी स्तुतीचं गातो, परमेश्वर मला आधार देतो, परमेश्वर म्हणतो मी तुझ्या बरोबर आहे। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। हे गाणं तुम्हाला रिफ्रेश करेल, आशीर्वादित करेल, कारण या गाण्यामध्ये प्रभूची खरी स्तुती आहे। आमेन, हालेलुया। आपण सर्वजण मिळून टाळ्या वाजवून प्रभूला धन्यवाद देऊ, त्याचे आभार मानूया। आमेन। यीशु है सच्चा गडरिया, उसके हम बेड़े हरी चराइयों में हमें चराता है। यीशु है सच्चा गडरिया, उसके हम बेड़े हरी चराइयों में हमें चराता है। वादी पहाड़ियों में चलता है, जहाँ पर सुखदाई झरने बहते हो। वादी पहाड़ियों में चलता है, जहाँ पर सुखदाई झरने बहते हो। यीशु है सच्चा गडरिया, उसके हमें हरी चराइयों में हमें चराता है। यीशु है सच्चा गडरिया, उसके हमें हरी चराइयों में हमें चराता है। हमको किसी का अब तो डर नहीं है, क्योंकि यीशु जो मेरा साथी है। ओ हमको किसी का अब तो डर नहीं है, क्योंकि यीशु जो मेरा साथी है। ओ यीशु है सच्चा गडरिया, उसके हम बेड़े हरी चराइयों में हमें चराता है। यीशु है सच्चा गडरिया, उसके हम बेड़े हरी चराइयों में हमें
प्रेज द लॉर्ड, हालेलुया। मार्गों में मेरी रक्षा करता है, शैतान के हाथों से मुझे छुड़ाता है। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। आर यू हॅपी? तुम्ही आनंदित आहात का प्रभू येशू ख्रिस्ताबरोबरच्या प्रवासामध्ये? आमेन, हालेलुया। कारण ज्यावेळेस पण तुम्ही त्याच्या बरोबर आहात, भिण्याचं कारण नाही। आमेन। वाटेमध्ये लुटार येऊ दे, संकट येऊ दे, परंतु परमेश्वर तुमच्या बरोबर आहे। तुमचं मेंढपाळ जर तुमच्या बरोबर आहे तर तुम्ही सुरक्षित आहात। हालेलुया, हालेलुया। म्हणा मी संरक्षणामध्ये, मी देवाच्या कवचामध्ये, मी संरक्षणाच्या कवचामध्ये। आमेन, हालेलुया। आय एम प्रोटेक्टेड बाय जीसस। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। कुठलीही बाधा तुम्हाला होणार नाही। पवित्र शास्त्र सांगतं तुला कशाचीही बाधा होणार नाही। आमेन। आणि म्हणून ज्यावेळेस पण तुम्हाला भीती वाटते त्यावेळेस हे गीत गाऊन, ही स्तुतीचं गीत गाऊन तुम्ही देवाला सांगा, प्रभू तू माझ्या बरोबर आहेस। हालेलुया, हालेलुया। आपण यावेळेस डोळे बंद करू, प्रभूची आराधना करूया, देवाच्या उपस्थितीमध्ये येऊया। थँक्यू लॉर्ड। त्याला सांगू आम्ही तुझ्या भवनामध्ये आलोय, तुझ्या मंदिरामध्ये आलेलो आहे प्रभू, कारण प्रभूचा आत्मा आपल्यामध्ये उपस्थित आहे। थँक्यू जीसस, hallelujah, thank you Lord, thank you Jesus, we worship you Lord। तेरे भवन में हम आए, yes we worship you Lord। सारा आदर, सारी महिमा हम तुझको देते हैं पिता। We worship you Lord। तेरे भवन में Holy Spirit, thank you Jesus। तेरे भवन में हम आते हैं, सारा आदर हम तुझको देते हैं, और हम कहते हैं, दिल से और हम कहते हैं, आ प्रभु यीशुआ, मुझ में हो तेरी महिमा। आ प्रभु यीशुआ, मुझ में हो तेरी महिमा, मुझ में हो तेरी महिमा। आ प्रभु यीशुआ, मुझ में हो तेरी महिमा, मुझ में हो तेरी महिमा। आ प्रभु, यस लॉर्ड, कम प्रभू तू ये, प्रभू तुझ्या उपस्थितीने आम्हाला भर दे बाबा। आराधना हम करते हैं, पूरे दिल और मन से तेरी महिमा गाते हैं।
मुझ में हो तेरी महिमा। प्रभु यीशुआ मुझ में हो तेरी महिमा। में हो तेरी महिमा। Yes, Lord. Thank you, Jesus. We worship you, Lord. We praise you, Jesus. Hallelujah. Oh, rialarabande kalama. Thank you, Jesus. Hallelujah. पवित्र शास्त्रामध्ये लिहिलं आहे, ज्यावेळेस येशू ख्रिस्ताने त्या अंधळ्याचे डोळे उघडले, त्याला सांगितलं शिलोपाशी जा आणि त्या ठिकाणी जाऊन तुझे डोळे धुवून टाक. आणि बायबल सांगतं त्याला दृष्टी आली, त्याला दिसू लागला आणि त्याने येऊन येशूची आराधना केली. तो येशूला त्याने नमन केलं. तो म्हणाला, मला बाकीचं काही समजत नाही प्रभू, पण मला एक कळतंय की तू ख्रिस्त आहेस, तू माझा तारणारा आहेस आणि तू माझे डोळे उघडलेस. ओ थँक यू लॉर्ड, थँक यू जीसस. अनेक विद्वान लोकांना, परुषी लोकांना ते समजलं नाही, यहुद्यांना ते समजलं नाही, परंतु त्या अंधळ्याला कळालं की हाच तो तारणारा आहे, हाच तो उद्धारक आहे जो पृथ्वीवर मनुष्याचा उद्धारक म्हणून आलेला आहे. आणि त्याने त्याला नमन केलं. यावेळेस आपण आपले हात उंच करूया, त्याला नमन करूया. प्रभूला सांगू, प्रभू आम्ही पूर्ण हृदयाने तुझी स्तुती करतो, कारण तूच उद्धारक आहेस दे बाप्पा, तू तारणारा आहेस प्रभू, आणि तू माझं जीवन बदलण्यासाठी आलेला आहेस दे बाप्पा. थँक यू लॉर्ड. ओ थँक यू जीसस. We worship you, Lord. We praise you. Hallelujah. उद्धार है, चंगाई है, रिहाई है, यीशु नाम. उद्धार प्रभू यावेळेस आम्ही सर्व स्तुती आणि आराधना तुला समर्पित करतो. तुझ्या शब्दांद्वारे, तुझ्या वचनांद्वारे आज आमच्याशी बोल, आम्हाला आशीर्वादित कर प्रभू. सगळा आदर, सगळा महिमा आणि सर्व गौरव आम्ही तुला देऊ. प्रार्थना प्रभू येशूच्या नावामध्ये मागतो. आमेन,
आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. आर यू रेडी फॉर द वर्ड ऑफ गॉड? तुम्ही तयार आहात का देवाच्या वचनासाठी? आमेन. हालेलुया. आठवड्यामागनं आठवडे जवळजवळ पूर्ण वर्ष आपण ऑनलाईन चर्च घेतलं. प्रत्येक रविवारी, प्रत्येक बुधवारी आपण सोशल नेटवर्किंगद्वारे देवाच्या वचनाचा प्रसार केला. देवाच्या वचनाद्वारे आपण आशीर्वादित झालो. अनेक साक्ष या सोशल नेटवर्किंगद्वारे, या फेसबुकद्वारे, युट्यूबद्वारे, देवाच्या वचनाद्वारे चमत्कार घडून आले, साक्ष घडल्या. आपला परमेश्वर, आपल्या देवाचं वचन कधीही त्याला लॉकडाऊन कुणी करू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लोकांनी मंदिर बंद केले, चर्च बंद केले, परंतु देवाच्या वचनाला कोणी बांधू शकलं नाही. आमेन. आजही ते देवाचं वचन तुम्हाला आशीर्वादित करेल. पवित्र शास्त्रामध्ये देवाच्या वचनाला पवित्र शास्त्र सांगतं की देवाचं वचन पूर्ण झाल्याशिवाय, देवाच्या वचनाची पूर्तता झाल्याशिवाय या पृथ्वीचा अंत होणार नाही. कारण बायबलमध्ये लिहिलेलं आहे, प्रभूचा जो शब्द आहे तो देहात प्रगट झाला. येशू ख्रिस्त सत्य आणि कृपा घेऊन आला. प्रभू येशू ख्रिस्ताला यहुद्यांनी ओळखलं नाही, येशू ख्रिस्ताला यहुद्यांनी नाकारलं, त्याच्या स्वकीयांनी त्याला नाकारलं. आजही येशू ख्रिस्ताला ते एक प्रॉफिट म्हणून स्वीकारतात, पण मसीहा म्हणून किंवा उद्धारक म्हणून ते स्वीकारत नाही. ते म्हणतात येस, जीसस इज प्रॉफिट. येशू ख्रिस्त हा प्रॉफिट आहे, नबी आहे, परंतु त्याला देवाचा पुत्र म्हणून स्वीकारत नाही. आजही जर कोणी त्यांना सांगायला गेलं, यहुद्यांना कोणी सांगायला गेलं की येशू ख्रिस्त देवाचा पुत्र आहे, तर ते लोक नाकारतात, ते त्याचा तिरस्कार करतात. कारण त्यांचा विश्वास आहे मसीहा जो येणार आहे तो सुंदर गेटनी, त्या मोठ्या भव्य दिव्य त्याच्या रूपामध्ये प्रगट होणार आहे. परंतु देवाची कृपा आहे की त्याने आपल्याला हे ज्ञान दिलं, आपल्याला हे प्रगटीकरण दिलं की येशू ख्रिस्त हाच मसीहा आहे, हाच आपला तारणारा आहे, हाच आपला उद्धारक आहे. आज संपूर्ण जग व्यर्थ गोष्टीमध्ये गुंतलेलं आहे, परंतु तुम्ही आणि मी जे येशूवरती विश्वास ठेवतोय, पवित्र शास्त्र सांगतं जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवेल त्यालाच सार्वकालिक जीवन प्राप्त होणार आहे, त्यालाच देवाचा पुत्र होण्याचा अधिकार दिलेला आहे. आणि ही इतकी मोठी कृपा प्रभूने आपल्यावरती केली. हालेलुया. पवित्र शास्त्र सांगतं स्वकीयांकडे तो गेला आणि रोमकराच्या पत्रामध्ये लिहिलंय त्यांना अंशतः बधीर करण्यात आलं आणि ते लोक ओळखू शकले नाहीत येशू ख्रिस्ताला, त्यांनी नेहमी विरोध केला. पवित्र शास्त्रामध्ये लिहिलंय स्टीफन नावाचा एक मनुष्य जो अत्यंत प्रामाणिक होता, लोकांची सेवा करणारा होता, लोकांचा आदरातिथ्य करणारा मनुष्य होता, परंतु त्या स्टीफनने फक्त येशू ख्रिस्त हा मसीहा आहे म्हणून त्याने ज्यावेळेस सांगितलं, यहुद्यांनी त्याला दगडमार करून त्याला ठेचून मारलं. त्यांनी त्याच्याकडून येणारं जे वचन आहे ते स्वीकारलं नाही. त्या ठिकाणी पवित्र शास्त्र सांगतं शौल नाम, ज्याचं नंतर मागाहून तारण झाला आणि तो पॉल झाला, ज्याने पवित्र शास्त्रातला 75% भाग नवीन करारातला लिहून काढला, त्या प्रेषित पौलाने त्याच्या खुनामध्ये त्याचा हात होता. इतके कट्टर विरोधक ते लोक येशू ख्रिस्ताचे आहेत. आजही ते येशू ख्रिस्ताला स्वीकारण्यासाठी तयार नाहीत, आजही ते येशू ख्रिस्ताला नाकारतात आहेत. परंतु पवित्र शास्त्र सांगतं अशी एक वेळ येईल, असा एक दिवस येईल की प्रत्येक जण येशू ख्रिस्ताला त्याच्या वैभवामध्ये स्वीकारेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परंतु आज आपली आजची कंडिशन, आजच्या परिस्थितीमध्ये आपण त्याचं वचन गाजवलं पाहिजे, आपण त्याच्या वचनाची सुवार्ता लोकांपर्यंत नेली पाहिजे की येशू ख्रिस्तच देवाचा पुत्र आहे. जर तुम्ही सुवार्ता सांगणार नाही, तुम्हाला ठाऊक असू नाही तर तुमच्यावर हाय असं पवित्र शास्त्र सांगतं. बायबल सांगतं जर तुम्ही जाऊन सांगणार नाही तर लोक त्यांचं तारण स्वीकारणार नाहीत. आमेन. हालेलुया. कारण पवित्र शास्त्रामध्ये रोमकराचा 10वा अध्याय आणि त्याच्या 11-12व्या वचनामध्ये जर तुम्ही काढून वाचलं तर अत्यंत गरजेचं आहे तुम्ही जाऊन देवाची सुवार्ता लोकांपर्यंत सांगणं. आमेन. हालेलुया. मी लोकांना संधी देत असतो, मी त्यांना सांगत असतो की तुम्ही आपल्या चर्चचं जरी वेबसाईटवर किंवा आपल्या चर्चचं जे युट्यूब चॅनल आहे ते शेअर करा, त्याची लिंक लोकांना पाठवा, जेणेकरून देवाचं वचन त्यांच्यापर्यंत पोहोचेल. जर तुम्ही सांगू शकत नसाल सुवार्ता, तर अनेक देवाचे सेवक आहेत जे सध्याला युट्यूब वरती आहेत, फेसबुक वरती ते सुवार्ता सांगतात आहेत. त्यांच्याद्वारे येणारं देवाचं वचन इतरांपर्यंत पोहोचण्यासाठी त्या मोबाईलचा पवित्र कार्यासाठी उपयोग होऊ द्या. पहा पवित्र शास्त्रामध्ये लिहिलंय 11व्या वचनामध्ये 10वा अध्याय 11 वचन, शास्त्र म्हणते जो कोणी त्याचवर विश्वास ठेवितो
तो फज्जित होणार नाही. यहुदी व हेलेनी यामध्ये भेद नाही, कारण सर्वांचा प्रभू एकच असून जे त्याचा धावा करीतात त्या सर्वांस पुरवठा करण्या इतका तो संपन्न आहे. जो कोणी प्रभूचे नाव घेऊन त्याचा धावा करील त्याचे तारण होईल. तर ज्याच्यावर त्यांनी विश्वास ठेविला त्यांनी त्याचा धावा तर ज्याच्यावर त्यांनी विश्वास ठेविला नाही त्याचा धावा ते कसा करतील. आमेन. त्यांनी त्याच्या नावावर विश्वासच ठेवला नाही आणि म्हणून ते त्याचा धावा करत नाही. आणि बायबल सांगतं जर त्याच्या नावाने तुम्ही धावा कराल तर तुमचं तारण होईल. पहा, ज्यांचे त्यांनी ऐकले नाही त्याच्यावर ते विश्वास कसा ठेवतील. तुम्ही जर संपूर्ण शुभवर्तमान काढून वाचलं तर त्या पवित्र शास्त्रामध्ये त्याने केलेल्या चमत्कारांचा सर्व यहुद्यांनी विरोध केला. त्यांनी छोट्या छोट्या गोष्टी ते सांगत बसले. ते म्हणाले की आज शब्बात आहे आणि शब्बाताच्या दिवशी कसा काय चमत्कार हा करू शकतो. आणि ते शब्बात कडक पाळत होते, ते दशमांश वेळेवर देत होते. ते सगळ्या गोष्टी पवित्र शास्त्रातल्या जुन्या कराराला तंतोतंत यहुदी आणि परुषी लोक पाळत होते. परंतु जे मुख्य गोष्ट होती येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवणं, जुन्या करारातल्या भविष्यवाण्यांद्वारे आपल्या तारणाऱ्याला पाठवण्यात येणार होतं, या महत्वाच्या गोष्टीला ते चुकले आणि त्यांनी कधीही त्याच्या नावाने धावा केला नाही. त्याचं त्यांनी ऐकून घेतलं नाही आणि त्यांनी न ऐकून घेतल्यामुळं, त्यांनी कधी न ऐकल्यामुळे, पहा पुढे लिहिलं, त्यांनी ऐकले नाही त्याच्यावर ते विश्वास कसा ठेवतील. घोषणा करणाऱ्या वाचून ते कसे ऐकतील. परंतु तरी देखील घोषणा करणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. सुवार्तेची घोषणा होणं गरजेचं आहे. आणि ज्यांना पाठविले नाही ते कशी घोषणा करतील. चांगल्या गोष्टीची सुवार्ता सांगणाऱ्याचे चरण किती मनोहर दिसतात असा शास्त्रलेख आहे. तथापि सुवार्तेकडे सर्वांनी लक्ष दिले असे नाही. यशाया म्हणतो, हे प्रभू, आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला आहे. त्याप्रमाणे विश्वास वार्तेने आणि वार्ता ख्रिस्ताच्या वचनाने होते. जर तुम्ही विश्वासाने देवाचं वचन गाजवताय तर तुमच्या विश्वासाच्या वार्तेद्वारे, तुमच्या देवाच्या वचनाद्वारे लोकांमध्ये विश्वास वाढून त्याचं तारण होईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. स्टीफनाने पहा, प्रेषितांच्या कृत्यामध्ये 7वा अध्याय जर तुम्ही काढून वाचला तर त्या ठिकाणी पवित्र शास्त्र सांगतं की स्टीफन येशू ख्रिस्ताविषयीचे वचन बोलत गेला, तो सांगू लागला. परंतु ज्यावेळेस मग मुख्य याच्यात म्हणाला, पहा 7व्या गोष्टी, या गोष्टी अशाच आहेत. आणि पहा, जर त्या 7व्या अध्यायामध्ये त्याच्यावरती ते यहुदी किती चिडले, त्यांनी किती त्याचा विरोध केला. पवित्र शास्त्र त्याने लोकांना सुवार्ता सांगितली. स्टेफन हा संपूर्ण पवित्र आत्म्याच्या स्फूर्तीने बोलला. 8व्या वचनामध्ये प्रेषित 6:8 मध्ये लिहिलंय, स्टेफन कृपा व सामर्थ्य याने पूर्ण होतात लोकात मोठी अद्भुते व चिन्हे करीत होता. त्याने चिन्ह चमत्कार केले येशू ख्रिस्ताच्या नावाने. परंतु स्टीफनला त्यांनी स्वीकारलं नाही, त्यांनी येशूला नाकारलं. ते स्टीफनाच्या विरुद्ध एकत्र जमले आणि त्यांनी स्टीफनला मारून टाकलं. आजही जरी येशू ख्रिस्ताची सुवार्ता तुम्ही जगामध्ये सांगू लागाल, काही लोक विरोध करतील, कारण त्यांना परमेश्वराने बोलवलेलं नाही. परंतु तुम्ही सुवार्ता सांगितली पाहिजे. स्टीफनने त्या यहुद्यांना, त्या परुषांना सुवार्ता सांगितली, त्यांनी स्वीकारली नाही. त्याच्यामध्ये त्याला मरण आलं, तो रक्तसाक्षी झाला. आणि बायबल सांगतं, परंतु त्याच्या रक्तसाक्षी होताना त्या ठिकाणी पौलाचा जन्म झाला. जो शौल पहिला अतिरेकी होता, तो विरोधात होता ख्रिस्ती लोकांच्या, तो अँटिक्राइस्ट होता. परंतु ज्यावेळेस त्याने स्टीफनचा विश्वास पाहिला त्या ठिकाणीच परमेश्वराने त्याला स्पर्श केला. त्यानंतरच त्याच्या जीवनामध्ये अद्भुत चमत्कार झाले आणि त्या पौलाद्वारे अनेक ठिकाणी अद्भुत अशी कार्य झालेली आपल्याला पाहायला मिळतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या प्रसंगामध्ये जर आपण देवाचं वचन गाजवत नाही, तर ख्रिस्ताची सुवार्ता आपण सांगत नाही, तर आपल्यावरती हाय पवित्र शास्त्र सांगता. आज अनेक लोक संकटात आहेत, दुःखात आहेत, आजारी आहेत. आपण फक्त मागून दर बुधवारी किंवा दर रविवारी आपण देवाचं वचन स्वीकारतोय. आपल्याला ठाऊक आहे, विश्वासाने आपल्याला कळतंय की देव चमत्कार करणारा, देव आरोग्यदाता, आणि आपण त्याची स्वार्थ सांगत नाही. पवित्र शास्त्रामध्ये शम्रोनी स्त्री बद्दल लिहिलेलं आहे. शम्रोनी स्त्री, जिचं जीवन, तिचं चारित्र्य संपूर्ण विचित्र होतं. तिच्या जीवनामध्ये ती अतृप्त होती. तिच्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या होत्या.
दुपारी भर दुपारी ती लोकांना टाळून त्या विहिरीवरती पाणी भरण्यासाठी आली होती, परंतु ज्यावेळेस ती तारणाऱ्याला येशू ख्रिस्ताला भेटली, पवित्र शास्त्र सांगतं तिने जाऊन गावामध्ये सुवार्ता सांगितली. तिने जाऊन सांगितलं की ज्याने माझं संपूर्ण भूतकाळ मला सांगितला, जो तारणारा मसीहा आहे तो आपल्या शहरामध्ये शमरोनामध्ये आलेला आहे. आणि मग संपूर्ण गाव तिच्या सुवार्तेद्वारे येशू ख्रिस्ताचं वचन ऐकण्यासाठी त्या ठिकाणी आले. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. ज्या क्षणाला येशू ख्रिस्ताने तिला तिचं भूतकाळ सांगितला, तिची भविष्यवाणी केली, येशू ख्रिस्तावरती तिने विश्वास ठेवला आणि तिने जाऊन त्या ठिकाणी सुवार्ता गाजवली. तुम्ही जर पाहिलं, जिथं जिथं प्रभूने चमत्कार केला तिथं त्याने सुवार्तिक तयार केले. त्या ठिकाणी इव्हॅन्जलिस्ट आले आणि त्या सुवार्तिकांनी लोकांना जाऊन सुवार्ता सांगितली. जर तुम्ही काढून वाचलं मार्क याचा 4थ्या अध्यायामध्ये, त्या ठिकाणी येशू ख्रिस्त एक सुवार्तिक तयार करण्यासाठी सरोवराचा प्रवास करून, रात्रीचा प्रवास करून त्या भूतग्रस्ताला मुक्त करण्यासाठी गेला. तोच भूतग्रस्त ज्यावेळेस त्याला स्पर्श झाला, ज्यावेळेस त्याच्यातून दृष्टांत येशू ख्रिस्ताने काढले, तोच भूतग्रस्त व्यक्ती, गर्सेकरातला तो भूतग्रस्त, नंतर त्याने दकापलीस येथे जाऊन प्रभूची सुवार्ता गाजवली. त्याने सांगितलं की ज्याने माझ्यावर दया केली, ज्याने मला बंधनातून मुक्त केलं, तो प्रभू येशू ख्रिस्तच मसीहा आहे, तोच तारणारा आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्तच मसीहा आहे आणि त्याने संपूर्ण जगाला गाजवला. जर पवित्र शास्त्रामध्ये तुम्ही काढून वाचलं, योहानाचा 8वां अध्याय 1 ते 11 वचन, त्या ठिकाणी एका व्यभिचारी स्त्री विषयी लिहिलेलं आहे, जिला प्रत्यक्ष व्यभिचार करीत असताना पकडण्यात आलं. पुरुषांनी, याजकांनी मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे तिला दोषारोप ठेवला, तिला दंडाज्ञा दिली, तिला दगडमार करून ठेचण्यासाठी त्यांनी योजना केली आणि तिला ख्रिस्ताजवळ आणलं. येशू ख्रिस्ताच्या पायाशी तिला आणून टाकलं. पवित्र शास्त्रामधील येशू ख्रिस्ताने त्या ठिकाणी ज्यावेळेस तिच्यावर दया केली, तिला क्षमा केली, येशू ख्रिस्ताच्या द्वारे ज्यावेळेस तिचा उद्धार झाला, तारण झाला, ती येशू ख्रिस्ताची सुवार्तिक झाली. तिने येशू ख्रिस्ताची सुवार्ता गाजवली. जी मरिया मगदालिया, जिने नंतर मागाहून जाऊन त्याच्या डोक्यावरती तेलाचा अभ्यंग केला, त्याचे पाय तिच्या केसांनी पुसले, अश्रूने धुतले. आपल्याला माहिती आहे प्रत्येक ठिकाणी तिच्या या कृत्याची सुवार्ता सांगण्यात येते की तोच मसीहा आहे, तोच उद्धारक आहे. आपला प्रभू येशू ख्रिस्त काल, आज आणि युगानुयुग सारखा आहे. हा कृपेचा काळ आहे आणि जोपर्यंत कृपेचा काळ आहे तोपर्यंत तारण या पृथ्वीवर उपलब्ध आहे. जर तुम्ही सुवार्ता सांगून लोकांच्या उद्धारासाठी प्रार्थना करत नाही, तुम्ही तारण व्हावं म्हणून सुवार्ता सांगत नाही, तर लोक तारली जाणार नाहीत. आणि म्हणूनच हा संकटाचा 2020 मध्ये सुरुवातीला अनेक भविष्यवाण्या आल्या, अनेक सेवकांच्या द्वारे या पृथ्वीवर भविष्यवाण्या होत्या की 2020 आशीर्वादाचं वर्ष असणार आहे, 2020 मध्ये अद्भुत गोष्टी घडणार आहे. परंतु तसं घडलं नाही. या वर्षभरात अनेक संकटातून, त्रासातून पृथ्वीवर मानवाला जावं लागलं. एका देशापुरता नाही तर संपूर्ण जगामध्ये हा करोनाचा कहर होता. अनेक लोक मृत्युमुखी पडले, परिस्थिती भयानक झाली, चर्च बंद झाले, सहभागिता, फेलोशिप, चर्च म्हणजे फेलोशिप आहे, मंदिर नाही, ती फेलोशिप बंद झाली. परंतु देवाचं वचन आजही कार्यरत आहे. जर तुम्ही सुवार्ता सांगाल, या उरलेल्या दिवसामध्ये प्रभू अद्भुत चमत्कार करणार आहे आणि मोठी संजीवनाची लाट येणार आहे. 2020 आत्ता चालू आहे, परंतु ज्यावेळेस येशू ख्रिस्ताचा मृत्यू झाला त्याच्यानंतर 70 ते आतापर्यंत जेवढे संजीवन आले, जेवढे रिवायवल्स आले, त्या सर्व संजीवनाच्या लाट येण्यापूर्वी, सुवार्ता लोकांपर्यंत पोहोचण्यापूर्वी मोठं संकट या पृथ्वीला स्पर्श झालेला आहे. मोठ्या संकटाने पृथ्वीला ग्रासलेला आहे. आणि माझा विश्वास आहे 2020 ज्या अर्थी एवढं मोठ्या संकटातून पृथ्वी गेलेली आहे, या नंतरचा येणारं वर्ष हे संजीवनाची लाट घेऊन येणार आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रत्येक गुडघा प्रभू येशू ख्रिस्ताला प्रभू म्हणून स्वीकारणार आहे आणि त्याच्या समोर नम्र होणार आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तुम्ही तयार आहात का सुवार्ता सांगण्यासाठी? तुम्हाला परमेश्वराने निवडलेले त्याची सुवार्ता सांगण्यासाठी. आणि म्हणूनच तुमचे डोळे उघडण्यात आले आणि तुम्ही ख्रिस्ताकडे वळालात. तुम्ही येशू ख्रिस्ताला प्रभू म्हणून स्वीकारलंय. त्याचं कारण आहे की प्रभूने
तुम्हाला त्याच्या सेवेसाठी तुम्हाला स्वार्थिक म्हणून निवडलेला आहे. प्रेज लॉर्ड, हालेलुया. इव्हॅन्जलिझम करणं, सुवार्ता सांगण्यासाठी कुठल्या प्रकारचा कोर्स करण्याची गरज नाही, परंतु तुमचा अनुभव, तुमची साक्ष ज्यावेळेस तुम्ही इतरांना सांगाल. आमेन, हालेलुया. मी मगाशी म्हणालो, तो जो अंधळा होता त्याचे डोळे उघडले आणि तो पुरुषांकडे जाऊन म्हणाला, ज्याने माझे डोळे उघडले त्याला मी ओळखतो, तो माझा मसीहा आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि मी त्याला नमन करणार, मी त्याला स्वीकारणार. प्रेज द लॉर्ड. आणि पवित्र शास्त्रामध्ये लिहिलंय की त्यांनी त्याचा विरोध केला, त्यांनी त्या आंधळ्याचा विरोध केला, त्यांनी त्याला बालपणापासून आंधळा पाहिलं होतं. योहानाच्या 9व्या अध्यायामध्ये ती स्टोरी लिहिलेली आहे, मोठी स्टोरी आहे. परंतु त्या ठिकाणी ज्यावेळेस त्याला आरोग्य मिळालं, त्याचे आंधळे डोळे उघडले गेले, यहुदी लोक म्हणाले, आम्हाला शिकवू नकोस, तुला आम्ही पाहिलेलं आहे. परंतु त्यांनी त्याच्या डोळ्यांमध्ये झालेला चमत्कार त्यांनी पाहिला नाही, त्यांनी त्याला तो चमत्कार स्वीकारला नाही. आमेन. लोक येशू ख्रिस्ताला नाकारण्यासाठी त्याच्या अद्भुत चमत्कारांकडे दुर्लक्ष करतील. परंतु एक लक्षात ठेवा, प्रभू काल, आज आणि युगानुयुग सारखा. ज्यावेळेस तुम्ही सुवार्ता सांगाल त्यावेळेस अद्भुत असे चमत्कार करतील. मी एका गावामध्ये सुवार्ता सांगत होतो. सुवार्ता सांगत असताना त्या ठिकाणी अनेक तत्वज्ञानी लोक होते, सगळे त्या ठिकाणी विरोधातल्या गोष्टी होत्या. परंतु प्रभूच्या सुवार्तेद्वारे त्या ठिकाणी अद्भुत असा एक चमत्कार केला आणि अनेक लोक त्या चमत्काराकडे पाहून येशू ख्रिस्ताकडे वळाले. मी तुम्हाला सांगतो, जोपर्यंत तुम्ही सुवार्ता सांगत नाही, जोपर्यंत तुम्ही ख्रिस्ताचं वचन गाजवत नाही, त्या ठिकाणी अद्भुत असे चमत्कार तुम्हाला पाहायला मिळणार नाही. तर संपूर्ण विश्वासाने तुम्ही चमत्कार करण्यासाठी देवाचं वचन गाजवलं पाहिजे. स्टीफन, तुम्ही आज घरामध्ये स्टीफनचा 6वा आणि प्रेषितांचं कृत्य 6वा अध्याय आणि 7व्या वचनामध्ये स्टीफनने केलेल्या त्या ठिकाणी अद्भुत गोष्टी पाहताल, तुमचा विश्वास वाढणार आहे. तुम्ही ज्यावेळेस स्टीफनचं लाईफ पाहाल, तुम्ही लोकांना जाऊन सुवार्ता सांगाल, तो मरूपर्यंत परमेश्वराच्या सेवेमध्ये त्याचा शेवटच्या श्वासापर्यंत, पवित्र शास्त्रांत ज्यावेळेस त्याला दगडमार झाला, ज्यावेळेस त्याला धोंडमार झाली आणि तो मरत असताना देखील त्यावेळेस त्याने परमेश्वराची सुवार्ता गाजवली. तो म्हणाला, येशू ख्रिस्ताला मी पित्याच्या उजवीकडे उभं असलेलं पाहिलं. प्रेज द लॉर्ड. देवाचा गौरव, देवाचं तेज स्टीफनच्या चेहऱ्यावरती आलं. आणि म्हणूनच पवित्र शास्त्रामध्ये त्याची नोंद आहे. फक्त एकदाच पवित्र शास्त्रामध्ये अनेक ठिकाणी लिहिलं, येशू ख्रिस्त पित्याच्या उजवीकडे बसलेला लोकांनी पाहिला. येशू ख्रिस्ताला पित्याच्या उजवीकडे पाहिलेलं पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे. परंतु स्टीफनने सांगितलेल्या सुवार्तेच्या वेळेस येशू ख्रिस्त पित्याच्या समोर उजव्या बाजूला उभा राहिलेला स्टीफनने पाहिला. ज्यावेळेस तुम्ही सुवार्ता गाजवताल त्यावेळेस तुमच्यासाठी स्वर्ग तुमच्या बाजूने उभा राहील. आमेन, हालेलुया. नथिंग इज इम्पॉसिबल विथ गॉड. देवाबरोबर कुठलीच गोष्ट अशक्य नाही. एव्हरीथिंग इज पॉसिबल. पहा, अब्राम ज्यावेळेस देवाबरोबर विश्वासू राहिला, अब्रामाच्या जीवनामध्ये असंख्य त्रास होते. अब्रामाने 25 वर्ष देवावरती वाट पाहिली आणि ज्यावेळेस तो देवाबरोबर विश्वासू राहिला, परमेश्वराने अब्रामाला आशीर्वादित केलं. नोहा, परमेश्वराचा अभिषिक्त दास, धार्मिक म्हणून देवाने त्याच्याकडे पाहिलं आणि त्याच्यापासून पुन्हा पृथ्वीची निर्मिती केली. जर तुम्ही आज धार्मिकतेने, विश्वासाने या पृथ्वीवर राहाल, परमेश्वर तुमच्याद्वारे अद्भुत असे कार्य करेल. तुमच्यातून तो राष्ट्र निर्माण करेल. आमेन. परमेश्वराला परिपूर्ण लोक नको आहेत, परमेश्वराला विश्वासणारे, त्याच्यावरती अवलंबून असणारे लोक हवे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तुम्ही मोशे विषयी पाहाल, मोशे परिपूर्ण नव्हता. मोशे संपूर्ण त्याचं आयुष्य फारोच्या महालात गेलं होतं. त्याला त्या मिस्त्री लोकांप्रमाणे त्याचं शिक्षण होतं. त्याला जिवंत देवाचं सामर्थ्य तोपर्यंत माहिती नव्हतं. परंतु वयाच्या 40व्या वर्षी ज्यावेळेस त्याच्यावर कॉलिंग आली, तो इस्रायलाच्या परमेश्वराकडे वळाला. पवित्र शास्त्र सांगतं त्याने मिस्त्री मनुष्याचा खून केला. त्याच्यामध्ये राग होता, तो परिपूर्ण नव्हता. परंतु ज्यावेळेस तो प्रभू बरोबर उभा राहिला, प्रभूने इस्रायलाचा उद्धारक म्हणून त्याला नियुक्ती दिली.
प्रेज द लॉर्ड. आणि त्याने जाऊन सुवार्ता सांगितली, त्याने जाऊन बंधनात असलेल्या इस्रायली बांधवांना जाऊन सांगितलं की आपला पूर्वजांचा देव अब्राम इसाक याचा देव परमेश्वर म्हणतो मी तुमचा सोडवणारा परमेश्वर आहे. हालेलुया, हालेलुया. देवाला परिपूर्ण परफेक्ट लोक नको आहेत, परंतु देवाबरोबर विश्वासाने चालणारे, त्याच्या वचनावर विश्वास ठेवणारे लोक त्याला हवेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. आर यू रेडी? तुम्ही तयार आहात का त्याची आराधना करण्यासाठी, त्याची सुवार्ता गाजवण्यासाठी? तो तुमच्यासाठी अद्भुत गोष्टी करण्यासाठी तयार आहे. आमेन, हालेलुया. आणि म्हणून मत्तयाचा 19 अध्याय 26 वचनामध्ये लिहिलं आहे, देवाला काहीच अशक्य नाही, देवाच्या वचनाला काहीच अशक्य नाही. आमेन, हालेलुया. उत्पत्ती त्याचा 18 अध्याय 14 वचनामध्ये लिहिलंय, काही माझ्यासाठी अवघड आहे काय? आमेन. परमेश्वर म्हणतो, इज एनिथिंग हार्ड फॉर मी? माझ्यासाठी काय अवघड आहे का? आमेन. ज्याने समुद्र दुभागला, ज्याने 5 भाकरी 2 मासे हजारो लोकांना खाऊ घातले, तो या परिस्थितीमध्ये तुमचं दुःख दूर करणार नाही का? आमेन. आर यू रेडी? तुम्ही तयार आहात का विश्वासाने त्याची सुवार्ता सांगण्यासाठी, विश्वासाने त्याच्या बरोबर चमत्कार करण्यासाठी तुम्ही तयार आहात का? हालेलुया. क्लोज युअर आईज. आपण यावेळेस प्रभूची आराधना करूया. थँक यू जीसस. हालेलुया, हालेलुया. थँक यू लॉर्ड, थँक यू जीसस. प्रभूचं सामर्थ्य या ठिकाणी आहे, प्रभूचा अभिषेक आपल्यामध्ये उपस्थित आहे. जर तुम्ही तयार आहात तर तुमच्या संपूर्ण हृदयापासून प्रभूची आराधनेमध्ये मन तुमचं कॉन्सन्ट्रेट देवाकडे होऊ दे. थँक यू लॉर्ड, थँक यू जीसस. धन्यवाद येशू. हालेलुया, 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 हालेलुया. जर तुम्ही प्रेषितांचा 26 अध्याय काढून वाचलं, जो शौल स्टीफनच्या खुनामध्ये सहमत होता, ज्यावेळेस त्याचं तारण झालं, तोच पौल पुन्हा पुढे जाऊन त्याने सुवार्ता सांगण्यासाठी त्याला रोम शहरामध्ये परमेश्वराने पाठवलं. पहा, अद्भुत अशा गोष्टी तुमच्यासाठी ठेवलेल्या आहेत. देव तुमच्यासाठी अद्भुत अशा गोष्टी करणार आहे आणि प्रभूचा अभिषेक तुमच्यावरती आता उतरलेला आहे. आर यू रेडी? तुम्ही तयार आहात का? थँक यू जीसस. धन्यवाद येशू. हालेलुया, हालेलुया. थँक यू लॉर्ड, थँक यू जीसस. We worship you, Lord. Hallelujah. जर तुम्ही सुवार्ता सांगत नसाल तर यावेळेस अभिषेक मागा. प्रभूला म्हणा, प्रभू मला सुवार्ता सांगण्याचा अभिषेक दे. प्रभू तुझ्या पवित्र आत्म्याने मला भर दे बाप्पा. थँक यू लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. थँक यू जीसस, थँक यू जीसस, थँक यू जीसस. क्लोज युअर आईज. यावेळेस संपूर्ण हृदयाने आपण देवाजवळ त्याची आराधना करण्यासाठी प्रभूला आज आपण प्रार्थना करूया. थँक यू लॉर्ड, थँक यू जीसस. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. जर तुम्ही मला पाहताय आणि आजपर्यंत तुम्ही तुमचं जीवन येशूला दिलेलं नाही, तर आपल्या हृदयापासून प्रभूला म्हणा, प्रभू माझ्या अपराधांची क्षमा कर. मी तुझ्या विरुद्ध आणि स्वर्गाविरुद्ध पाप केलेला आहे. तुझ्या पवित्र रक्ताने मला धुवून साफ कर. प्रभू येशू माझ्या हृदयात ये, माझा उद्धार कर. जशी तुम्ही ही प्रार्थना कराल, ही साधी प्रार्थना तुमचा उद्धार करणार आहे, तुमचं तारण होईल. प्रियांनो, थँक यू जीसस. म्हणा, मी माझं तारण स्वीकारतो. मी येशू ख्रिस्ताला माझा वैयक्तिक उद्धारक म्हणून स्वीकारतो. लिफ्ट युअर हँड्स. आपले हात उंच करून म्हणा, प्रभू येशू मी तुला माझा वैयक्तिक उद्धारक म्हणून, माझा तारणारा म्हणून स्वीकारतो. हालेलुया, हालेलुया. प्रभूचं सामर्थ्य आता या ठिकाणी तुमच्यावर उतरून येणार आहे. थँक यू लॉर्ड, थँक यू जीसस. चरणों में तेरे हम आते हैं, सारा दर तुझको देते हैं. चरणों में तेरे हम आते हैं, सारा दर तुझको देते हैं. थँक यू लॉर्ड.
Thank you, Jesus. Thank you, Jesus. Hallelujah. 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 Thank you, Father. We worship you, Jesus. We worship you, Father. We praise you, Jesus. We give you all glory, Master. धन्यवाद येशू. थँक यू जीसस. प्रभूचा अभिषेक स्वीकारा. प्रभूला म्हणा, प्रभू मी तुझ्या चरणापाशी आलेलो आहे, तुझा अभिषेक माझ्यावर उतरू दे. थँक यू लॉर्ड. प्रभूचं सामर्थ्य तुमच्यावर उतरून येत आहे. यावेळेस संपूर्ण हृदयाने अभिषेकासाठी प्रार्थना करा. म्हणा, प्रभू तुझ्या अभिषेकाने मला भर, तुझ्या सामर्थ्याने मला भर. थँक यू जीसस. थँक यू जीसस. थँक यू जीसस. थँक यू जीसस. हालेलुया. 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 जे लोक आजारी आहेत, प्रभू त्यांना आता स्पर्श करतोय. जे आजारी आहेत, जे व्याधीग्रस्त आहेत, प्रभू त्यांना स्पर्श करतोय. प्रभूचं आरोग्याचं सामर्थ्य तुमच्यावर उतरून आलेलं आहे. आपले हात उंच करून तुमचं आरोग्य स्वीकारू शकता. प्रभूला म्हणा, प्रभू मला स्पर्श कर. प्रभू मी तुला नमन करतो, मी विश्वास ठेवतो, तूच प्रभू आहेस दे बाप्पा, तूच उद्धारक आहेस, तूच तारणारा आहेस दे बाप्पा. परमेश्वरा तुझा अभिषेक माझ्यावर उतरू दे. थँक यू जीसस. थँक यू जीसस. हालेलुया. सर्व टेन्शन, सर्व व्याधी निघून चाललेल्या आहेत प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. तो काल आज आणि युगानुयुग सारखा आहे प्रियानो. तो काल आज आणि युगानुयुग सारखा आहे. जे लोक प्रेयर रिक्वेस्ट पाठवतात त्या सर्वांसाठी यावेळेस मी मध्यस्थी करणार आहे. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. थँक यू जीसस. हालेलुया. ब्रदर विशाल, प्रभू तुमच्या मम्मीला आता आरोग्य देतोय. प्रभूच्या आरोग्याचं सामर्थ्य तुमच्या घरामध्ये उतरलेलं आहे. त्यांच्या पायाचं जे व्याधी आहे ते निघून चाललेलं आहे येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. यावेळेस ब्रदर मणी यांच्यासाठी आपण प्रार्थना करू, त्यांच्या फॅमिलीसाठी, त्यांच्या बिझनेससाठी. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मी मध्यस्थी करतो. प्रभू त्यांच्या बिझनेसला आशीर्वादित कर. प्रभू तू त्यांना दिलेल्या सर्व आशीर्वादांसाठी मी तुझे आभार मानतो. प्रभू आज त्यांच्या कुटुंबामध्ये जो चमत्कार तू केलास, त्यांना सर्व आवश्यक असलेल्या गोष्टी तू पुरवठा केलास. त्यांनी घेतलेल्या लॅपटॉपद्वारे प्रभू परमेश्वरा तुझा महिमा होत आहे. तू त्यांना आशीर्वादित कर. त्यांच्या बिझनेस वरती तुझा हात येऊ दे लॉर्ड. ब्लेस फादर, ब्लेस लॉर्ड. प्रभू येशूच्या नावामध्ये मी त्यांच्यावरती आशीर्वाद घोषित करतो. हालेलुया. हालेलुया. शिंदे फॅमिलीसाठी मी प्रार्थना करतो. प्रभू त्या कुटुंबाला आशीर्वादित कर. त्याच्या सर्व दुःख, त्याचे सर्व व्याधी, आजार या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मी चमत्कार घोषित करतो. प्रभू सर्व व्याधी ते मुक्त होतील. त्यांच्या फॅमिलीला आशीर्वादित कर लॉर्ड. थँक यू जीसस. थँक यू जीसस. ऑलमाइटी गॉड, माझ्या सर्व समर्थ परमेश्वरा, सर्व लोक जे या चर्चशी कनेक्टेड लॉर्ड, आता यावेळेस लाईव्ह तुझ्याशी एक रूप झालेले परमेश्वरा, त्या प्रत्येकाला स्पर्श कर. प्रत्येकाला आज आरोग्य प्राप्त होते. थँक यू जीसस. कोणीतरी या ठिकाणी मला पाहत आहे, आता लाईव्ह पाहत आहे, त्याच्या एका बाजूचं डोकं, अर्धा भाग त्याचा भयानक दुखतोय. प्रभू येशूच्या नावामध्ये तुझं डोकेदुखीचा त्रास पूर्ण निघून जाईल. I rebuke that pain in the name of Jesus. Migraine headache, I command you, get out in the name of Jesus. Hallelujah. Hallelujah. आज आरोग्याची सभा. प्रभू येशू ख्रिस्त काल आज युगानुयुग सारखा, ज्याने त्या आंधळ्याचे डोळे उघडले, तोच येशू ख्रिस्त आज तुम्हाला आरोग्य देणारा. संपूर्ण हृदयाने आरोग्याचे चमत्काराला स्वीकारा. से आय रिसीव्ह माय मिरेकल इन द नेम ऑफ जीसस. विश्वास ठेवा, तुम्ही देवाचा गौरव पाहाल. थँक यू जीसस. बॅक पेन, ज्यांना पाठीचा त्रास आहे, ज्यांना मणक्याचे आजार आहेत, व्याधी आहेत, ते निघून चाललेले आहेत प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये पाठीचा व्याधी निघून चाललेला येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. सर्व ट्यूमर्स शरीरातले निघून जातील. हालेलुया. Hallelujah. Hallelujah. Right now, receive your miracle in the name of Jesus. Receive your miracle right now in the name of Jesus. Every pain in your body, तुमच्या शरीरातलं प्रत्येक दुखणं, प्रत्येक व्याधी येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये निघून जाईल. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये निघून जाईल. ओ रिबालाबा शांदाराबा रियालाराबा. Father, we thank you, Lord.
वी ग्लोरीफाय युअर नेम. हालेलुया. सगळे हार्टचे प्रॉब्लेम निघून जातील. सिस्टर साक्षी मस्केसाठी मी प्रार्थना करतो. प्रभू त्या बहिणीला पूर्ण आशीर्वादित कर. तिच्या हार्टचा प्रॉब्लेम आज पूर्ण निघून जाईल. तिला श्वास घेण्यामध्ये जो प्रॉब्लेम आहे तो निघून जाईल येशूच्या नावामध्ये. सर्व दुष्टात्मे तिला छळणारे निघून जातील येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. पूर्ण आरोग्य मी तिच्यासाठी घोषित करतो. प्रभू आता यावेळेस जे लोक तुझ्यावरती विश्वास ठेवून आता आरोग्य स्वीकारतात त्यांच्या साक्ष मी ऐकणार आहे प्रभू. थँक्यू जीसस. थँक्यू जीसस. हालेलुया. हालेलुया. थँक्यू जीसस. धन्यवाद येशू. वी वर्शिप यू फादर. यावेळेस प्रभूची आपण आराधना करूया. लिफ्ट युअर हँड. तुमच्या आरोग्याचे चमत्कारी आराधनेच्या गीतामध्ये तुम्हाला प्राप्त होतील. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. थैंक यू फादर. चरणों में तेरे हम आते हैं, सारा आदर तुझको देते हैं. चरणों में तेरे हम आते हैं, सारा आदर तुझको देते हैं. शीश हम झुकाते हैं, वंदना करते हैं. शीश हम झुकाते हैं, वंदना करते हैं. हालेलुया. हालेलुया. थोड़ा इको और. थैंक यू जीसस. ओ रामाला बशांदे बे. थैंक यू लॉर्ड. हमको यकीन है कि तू है खुदा. इस कारण से करते सजदा. हमको यकीन है कि तू है खुदा. इस कारण से करते सजदा. शीश हम झुकाते हैं, वंदना करते हैं. शीश हम झुकाते हैं, वंदना करते हैं. हालेलुया. हालेलुया. आमेन. यस लॉर्ड. हालेलुया. प्रभू तुम्हाला स्पर्श करतो आहे. जे लोक आजारी आहेत व्याधीग्रस्त आहेत प्रभूचं सामर्थ्य तुमच्यावर उतरलेलं आहे. थँक यू जीसस. जीसस इज क्राइस्ट इज द सन ऑफ गॉड. आपल्या संपूर्ण हृदयाने कबूल करा. विश्वासाने म्हणा येशू ख्रिस्त देवाचा पुत्र आहे. जसं तुम्ही विश्वासाने त्याला कबूल करा. हालेलुया. ती रक्तस्त्रावी स्त्री म्हणाली, जर मी आज त्याच्या वस्त्राला स्पर्श करीन तर मला आरोग्य प्राप्त होईल. Hallelujah. Sing with me. Thank you, Jesus. Worship Him, worship Him. Oh, Rabba, Baba, Baba, Shandara, La, Rabba, Nia, La, Rabba. तुमच्या विश्वासाने आज तुमचा चमत्कार तुम्हाला प्राप्त होईल. ज्या देवाने तुम्हाला 2020 मध्ये पूर्ण वर्षभर सांभाळलं आणि आज तुम्ही त्याची आराधना करता, तो
जाता या ठिकाणी तुम्हाला स्पर्श करण्यासाठी तयार आहे. त्या स्त्रीने त्याच्या वस्त्राला स्पर्श केला आणि ती परिपूर्ण झाली. बायबल सांगतं तिला देवाने एका क्षणात बरं केलं. कितीतरी लोक त्याच्या आजूबाजूला होते, पण तिच्यामध्ये विश्वास होता म्हणून तिला आरोग्य प्राप्त झालं. आज कितीतरी लोक लाईव्ह पाहतात, परंतु तुमचा विश्वास असेल तर आता प्रभू या लाईव्ह चर्चद्वारे तुम्हाला आरोग्य देईल आणि तुम्ही त्याची साक्ष बनाल. थँक यू जीसस, थँक यू जीसस, थँक यू जीसस, हालेलुया. एक व्यक्ती मला पाहतोय ज्याच्या छातीमध्ये कफ झालेला, त्याची संपूर्ण छाती भरलेली आणि त्याला भीती वाटते की त्याला काय आजार आहे म्हणून. आता या क्षणाला प्रभू त्याला स्पर्श करतोय. सगळा कफ निघून जाईल, संपूर्ण छातीतून त्याचा दम लागण्याचा आजार आता निघून जाईल. तुझ्या लंग्सचे सगळ्या व्याधी बऱ्या होतात. प्रभू तुला स्पर्श करतोय. एव्हरी सिकनेस आय रेब्युक इन द नेम ऑफ जीसस. प्रभूला म्हणा, प्रभू मला आरोग्य दे. लिफ्ट युअर हँड अँड से लॉर्ड हील मी, टच मी. आजच्या आरोग्यासाठी प्रभू तुम्हाला जे काही तुम्ही प्रभूला आरोग्याची प्रार्थना करा, म्हणा प्रभू मला आरोग्य दे. या क्षणाला प्रभू तुम्हाला आरोग्य दे. थँक यू जीसस, हालेलुया. थँक यू लॉर्ड, थँक यू लॉर्ड, थँक यू जीसस. अनेक लोक आता यावेळेस प्रभूच्या सामर्थ्याने भरलेले आहेत. विश्वासाच्या द्वारे त्यांचे चमत्कार त्यांना प्राप्त होतात. प्रभूला म्हणा, प्रभू धन्यवाद, मी आरोग्य स्वीकारतो प्रभू. थँक यू जीसस, थँक यू जीसस, थँक यू जीसस. तू माझा यहोवा राफा आहेस. यू आर माय हीलर ओ गॉड. तू माझा आरोग्यदाता आहेस. प्रोटेक्ट मी लॉर्ड. बायबल सांगतात प्रभू येशू ख्रिस्ताला 39 फटके मारण्यात आले. हालेलुया. 39 फटके त्याने आम्हासाठी खाल्ले. प्रत्येक फटक्यामध्ये एक आरोग्याचा चमत्कार आपल्यासाठी त्या ठिकाणी होत होता. प्रिय, प्रत्येक व्याधीतून सोडवण्यासाठी त्याला छळण्यात आला. त्याने किंमत मोजलेली आहे आणि आज जसं तुम्ही विश्वास ठेवाल तुम्हाला आरोग्य प्राप्त होईल. हालेलुया. 1 पेत्र 2:24 मध्ये लिहिलं, त्याला बसलेल्या माराच्या बळांनी आम्ही निरोगी झालो. यशाया 53:3-5 मध्ये लिहिलंय, त्याला बसलेल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य प्राप्त झालं. निर्गम 15:26 मध्ये पवित्र शास्त्र सांगतो, तो आमचा आरोग्य दाता. आय एम युअर हीलर. गॉड सेज आय एम युअर हीलर. आय हील युअर डिसीज. मी तुझे रोग बरे करीन. थँक यू जीसस. स्किन डिसीज निघून चाललेले आहे, त्वचेचे आजार निघून चाललेले आहे, थायरॉइडचा आजार निघून चाललेला, कॅन्सर निघून चाललेला आहे प्रभू येशूच्या नावामध्ये. ओ थँक यू लॉर्ड. किडनीच्या व्याधी निघून चाललेल्या आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. बहिरेपणाचा आजार निघून चाललेला, अंधत्व निघून चाललेलं आहे प्रभू येशूच्या नावामध्ये. रिसीव युअर मिरेकल इन द नेम ऑफ जीसस. से लॉर्ड आय बिलीव. माझा विश्वास है प्रभु तू आरोग्य दाता है. बाबा हमको यकीन है प्रभु कि तू खुदा है प्रभु. थैंक यू जीसस, थैंक यू जीसस. हालेलुया. ब्रेन ट्यूमर, सगळ्या मणक्यातले मेंदूतले आजार प्रभू येशूच्या नावात निघून जाते. सर्व नर्व सिस्टम, मागच्या सर्व मणक्यातले व्याधी, मुंग्या येण्याचा आजार, बधीरपणाचा आजार निघून चाललेला येशूच्या नावामध्ये. पक्षघात, ज्यांना पॅरालिसिस अटॅक आलेले आहेत प्रभू येशूच्या नावामध्ये त्यांना पूर्ण आरोग्य प्राप्त होईल. थँक यू जीसस. मूव युअर बॉडी. तुमचं शरीर हलवून पहा, तपासून पहा. टेस्ट युअर बॉडी राईट नाव इन द नेम ऑफ जीसस. प्रभू येशूच्या नावामध्ये चमत्कार घडतील. जे हाडं तुटलेले ते पुन्हा जुळले जाते येशूच्या नावामध्ये. थँक यू लॉर्ड. आपले हात उंच करून म्हणा, प्रभू मला तुझी शांती दे. पीस ऑफ माइंड. परमेश्वर तुमच्या मनाला शांती देतो. लिफ्ट युअर हँड अँड से लॉर्ड गिव्ह मी पीस. कारण बायबल सांगते येशू ख्रिस्त शांतीचा अधिपती आहे. ही इज द प्रिन्स ऑफ पीस.
झोपू शकत नाही, यावेळेस आपले हात उंच करा. मी येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तुमच्यासाठी प्रभूची शांती घोषित करतो. आय डिक्लेअर पीस इन युअर लाईफ इन जीसस नेम. जे लोक रेस्टलेस आहेत, त्यांना शांती नाही, ते रात्री झोपू शकत नाही, आजपासून ते शांत झोपू लागतील. प्रभू त्यांना पूर्ण आरोग्य देतो. थँक्यू जीसस. सायनसचा आजार पूर्ण निघून चाललेला येशूच्या नावामध्ये. ही आरोग्याची सभा आहे प्रियांनो. आजची सभा रविवारची सभा नाही, आज आरोग्याच्या प्रार्थनेसाठी एकत्र आलेलो आहे आणि परमेश्वर तुम्हाला आरोग्य देणार आहे. थँक्यू जीसस. तुमच्या घरात कुणी आजारी आहे, गो ऑन युअर नीज. तुमच्या गुडघ्यावरती जा, आकाशाकडे हात करा आणि स्वर्गातून येणार चमत्कार स्वीकारा. तुमचा चमत्कार फक्त प्रार्थनेच्या अंतरावरती थांबलेला आहे. युअर मिराकल्स, तुमचा मिराकल फक्त तुमच्या 2 मिनिटाच्या प्रार्थनेच्या पलीकडे थांबलेला आहे प्रियांनो. आता या ठिकाणी तुमच्यासाठी अद्भुत चमत्कार होणार आहे. पहा, त्या ठिकाणी स्टीफन इस्रायली लोकांसाठी प्रार्थना केली आणि परमेश्वराने इस्रायलातून त्या ठिकाणी पौलाला निर्माण केला. पौलासारखा प्रेषित त्या ठिकाणी निर्माण झाला आणि त्याने संपूर्ण इस्रायलला, संपूर्ण रोम शहराला, संपूर्ण जगाला पौलाने सुवार्ता गाजवली. आज तुमच्या प्रार्थनेद्वारे अलौकिक चमत्कार घडणार आहे. रात्रभर येशू ख्रिस्ताने प्रार्थना केली आणि सकाळी येऊन त्याने कुष्ठरोग्याला आरोग्य दिलं. आज तुमच्या प्रार्थनेद्वारे तुमच्या घरातल्या प्रत्येकाला आरोग्य प्राप्त होणार आहे. थँक्यू जीसस. थँक्यू जीसस. थँक्यू जीसस. बी हील कम्प्लिटली राईट नाव. बी हील कम्प्लिटली राईट नाव. म्हणा, प्रभू येशूच्या नावामध्ये परिपूर्ण मी झालेलो आहे. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये माझी फॅमिली परिपूर्ण आहे. से आय एम परफेक्ट इन ख्राइस्ट. मला येशू ख्रिस्ताने परिपूर्ण केलेलं, त्याचं शरीर तोडण्यात आलं यासाठी की मला आरोग्य प्राप्त व्हावं. त्याने मध्यस्तंभावर स्वतःला खिळून घेतलं यासाठी की मी आशीर्वादित जीवन जगावं. थँक्यू लॉर्ड. थँक्यू जीसस. हालेलुया. ओ वी वर्शिप यू लॉर्ड. थँक यू. निर्गम 15:26 मध्ये लिहिलंय, देवाचं वचन सांगतं, तो म्हणाला, मी तुझा आरोग्य दाता. थँक यू लॉर्ड. यू सेड युअर वर्ड अँड हील माय डिसीज. यू आर द लॉर्ड माय हीलर. से बायबलचं वचन सांगतं, परमेश्वर म्हणला, मी तुझा आरोग्य दाता. आय एम युअर हीलर. आय सेड माय वर्ड अँड हील युअर डिसीज. आय एम द लॉर्ड युअर हीलर. थँक्यू जीसस. प्रभू तुम्हाला स्पर्श करतोय या ठिकाणी. संपूर्ण हृदयाने म्हणा, प्रभू मी विश्वास ठेवतो, तुला बसलेल्या माराच्या बळांनी मला आरोग्य प्राप्त झालेलं. थँक्यू लॉर्ड. प्रोटेक्ट माय चर्च. माझ्या चर्चच्या प्रत्येक सभासदासाठी मी आरोग्य घोषित करतो प्रभू. जे लोक आता यावेळेस माझा आवाज ऐकतात, जे मागावून हा व्हिडिओ पाहतील, जे लोक पुन्हा या व्हिडिओला ऐकतील, प्रभू प्रत्येकाचा चमत्कार त्या क्षणाला त्यांना प्राप्त होऊ दे. कारण प्रभू तू काल, आज आणि युगानुयुग सारखा असते बाप्पा. येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावामध्ये मी संपूर्ण चर्चसाठी यावेळेस आरोग्य घोषित करतो, पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावामध्ये. आमेन. से आमेन. से आमेन. हालेलुया. से हालेलुया. से हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं त्याने किंमत मोजली प्रियांनो. येशू ख्रिस्ताने किंमत मोजलेली आहे. 39 फटके खा. 40 हा इस्रायली लोकांसाठी पवित्र आकडा आहे आणि म्हणून 39 फटके त्याला देण्यात आले. 39 फटके यासाठी त्याला देण्यात आले की त्याला कठोरातली कठोर शिक्षा द्यावी. आणि 39 फटक्या खाल्ल्यामुळं
त्याला मरण आलं, त्याच्या शरीरात संपूर्ण रक्त वाहून गेलं. बायबल सांगतं त्याला बसलेल्या माराच्या बळांनी आम्ही निरोगी झालो. आमेन. आणि हीच तर ती सुवार्ता, त्याला बसलेल्या माराच्या बळांनी आम्ही निरोगी झालो. ज्यावेळेस तुम्ही सुवार्ता सांगाल, ज्यावेळेस तुम्ही सुवार्तेवर विश्वास ठेवाल, तुम्हाला आरोग्य प्राप्त होईल. ही आरोग्याची सुवार्ता, ही सुवार्ता आपल्या चांगल्यासाठी आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने सोसलेलं मरण, सोसलेलं दुःख हे आपल्याला आशीर्वादित करण्यासाठी आहे. आमेन. आणि म्हणून ज्यावेळेस तुम्ही सांगाल त्याच्या रक्ताद्वारे माझ्या पापांची क्षमा झाली, त्याला बसलेल्या फटक्यांनी मला आरोग्य प्राप्त झालं, त्याने तो धनवान असून गरीब झाला यासाठी की मी श्रीमंत व्हावं, त्याने वेशीच्या बाहेर त्या श्रापित मरणाद्वारे स्वतःवर शाप घेतले यासाठी की मी आशीर्वादित व्हावं. Praise the Lord. Go and preach the gospel every corner of the world. संपूर्ण जगाच्या या कानाकोपऱ्यापर्यंत जाणी प्रभूची सुवार्ता सांगा. कारण पवित्र शास्त्रात लिहिलंय मत्तयाचा 28वा अध्याय 20 वचन, जा आणि माझी सुवार्ता शेवटपर्यंत गाजव, मी पृथ्वीच्या अंतापर्यंत तुझ्या बरोबर आहे. Praise the Lord. God bless you. पुन्हा प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. आपण पुन्हा ज्यावेळेस रविवारी आराधनेसाठी या ठिकाणी भेटू, शेअर करत राहा. देवाचं वचन इतरांपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या चर्चचं जे युट्यूब चॅनल आहे कंपॅशन ऑफ जीसस क्राइस्ट फाउंडेशन, तसंच फेसबुक पेज पण आहे कंपॅशन ऑफ जीसस क्राइस्ट फाउंडेशन, त्याच्यावरती शेअर करा. इतरांपर्यंत ते वचन गेलं पाहिजे, इतरांपर्यंत ती लिंक गेली पाहिजे. गॉड ब्लेस यू. तसंच यावेळेस जे लोक साक्ष सांगतात, अनेक लोक मला फोनवर साक्ष सांगतात, थोड्याच दिवसात आपण साक्षीचा एक व्हिडिओ तयार करून अपलोड करणार आहे चर्चच्या वेबसाईट, चर्चच्या पेजवरती किंवा चर्चच्या यूट्यूब चॅनलवरती. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. अनेक लोक जे चर्चमध्ये सक्रिय कार्यरत आहेत, त्याच्यामध्ये ब्रदर प्रशांत शिंगारे, त्यांनी खूप अद्भुत रीतीने लाईव्ह फेसबुक, त्यांनी व्हिडिओवरती यूट्यूब चॅनलवरती देखील लाईव्ह करतात. त्याच्यामुळे अनेक लोक यूट्यूबद्वारे देखील आपल्या चर्चचा मेसेज वगैरे सगळं अटेंड करतात. देव त्यांना आशीर्वादित करो. गॉड ब्लेस यू. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. यावेळेस आपण ऑफरिंग कलेक्ट करूया. प्रभूच्या सेवेसाठी ज्यांना दानार्पण द्यायची इच्छा आहे, आपल्या चर्चचं जे वेबसाईट आहे त्याच्यावर आपल्या चर्चचा अकाउंट नंबर आहे, त्या चर्चच्या अकाउंटवर तुम्ही ट्रान्सफर करू शकता. अदरवाईज गुगल पे नंबर आहे 9763975921, याच्याद्वारे देखील तुम्ही तुमचं ऑफरिंग जमा करू शकता. प्रभूला आपण जोरात टाळ्या वाजवून धन्यवाद देऊ, कारण तो अद्भुत आणि अद्भुत चमत्कार करणारा आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याने कधीही आपल्याला सोडलेलं नाही. या परिस्थितीमध्ये आपण जर जिवंत आहोत, आज जर आपण श्वास घेतोय, ती केवळ प्रभूची कृपा. कितीतरी बलवान, कितीतरी शक्तिशाली लोक या 2020 मध्ये करोनाला बाधित होऊन मरण पावले, परंतु आज आपण जिवंत आहेत कारण आपला प्रभू आपल्या बरोबर आहे. प्रेज द लॉर्ड. विश्वासाने चालत राहा, प्रभूला धन्यवाद देत राहा, देवाचे आभार मानूयात. आमेन. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. धन्यवाद येशूला, धन्यवाद, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला. हालेलुया. राजाच्या राजा, प्रभूच्या प्रभूला धन्यवाद येशूला. धन्यवाद येशूला. महिमा हो द्या त्याला, महिमा हो द्या त्याला, महिमा हो द्या